नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. शेतामध्ये पराठी निंदतो आणि निंदता पहा सापाची कोस दिसली. चला दाखवते तुम्हाला. ही बघा किती मोठी कोस आहे आणि ताजी कोस आहे. ही जर अशी काढताना थोडी तुटल्यासारखी झाली. ते माझ्या मुलानं पूर्ण लांब केली होती आणि ते म्हणजे त्याचे डोळे सर्व बिलकुल क्लिअर दिसत आहे. ताजीच कोस असन बहुतेक. आम्ही जेव्हा सरकी टोबत होतो तेव्हा मल्चिंगमध्ये साप गेलेला माझ्या मुलानं पाहिला होता. नंतर आम्ही सर्पमित्रांना बोलवून त्यांनी खूप शोधला पण तो दिसला नाही साप. मग असं वाटलं शेतात साप काही एका जागी राहत नाही म्हणून मग आम्ही लक्ष दिलं नव्हतं. तो दिसला नाही, पाहिलं पण काही दिसला नाही, त्याच्यामुळं मग ते सोडून दिलं. पण आज निंदता एका ताईच्या तासात बघा ही कोस आली आणि त्या एकदम दचकून गेल्या. तरी तुम्हाला माझं हेच सांगणं आहे माझ्या शेतकरी बांधवांना आणि माझ्या बहिणींना किंवा थोडं काम करताना सांभाळून करा. कारण का आपल्या शेतकऱ्याला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आहे. पण आपलं कामही कसं काडी कचऱ्यातलं तणातलं आहे, तर थोडं सांभाळून करा. कारण का ही जात अशी आहे की आपलं लक्ष जरी नसलं आणि थोडासा धक्का लागला तर आपण जीवाला पण आपला मुकू शकतो. म्हणून थोडं सांभाळून काम करा.